नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जिथे आम्ही तुम्हाला सांगत असतो अशा टिप्स जेणेकरून तुम्ही एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकाल. आणि या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर या आजाराची सुरुवातीची 5 लक्षणे, जी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये दिसतात. मित्रांनो, कॅन्सर असा हा एक आजार आहे जो कोणालाही कधीही होऊ शकतो. एकदा झाला की शरीरात खूप अडचणी निर्माण होतात आणि तो जीवसुद्धा घेऊ शकतो. कॅन्सरवर इलाज शक्य असतो, पण समस्या अशी असते की सुरुवातीला त्याची लक्षणं समजणं खूप कठीण जातं. आपल्यालाही कळत नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे कॅन्सरची आहेत की दुसऱ्या कुठल्या आजाराची. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत कॅन्सर शरीरामध्ये पसरलेला असतो आणि त्यावर इलाज करणं खूप कठीण होऊन जातं. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल. मित्रांनो, कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आपल्याला माहीत असणं आणि ती ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्यात इतकी समज आली पाहिजे की ही लक्षणं कॅन्सरकडे इशारा करत नाही ना. चला तर कोणताही उशीर न करता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊयात ही पहिली 5 लक्षणे. मित्रांनो, कॅन्सरच्या लक्षणाविषयी मी खूप काळापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होते, पण बनवत नव्हते. आणि याचं कारण आहे की मला वाटतं की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवल्याने खूप लोक संभ्रमात पडतील. कारण जी लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे ही लक्षणं फक्त कॅन्सरमुळे होतात असं नाही. इतर अनेक आजारांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसू शकतात. पण इथे सांगणं त्यामुळे आवश्यक आहे की जर तुम्हाला थोडीशी शंका आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही संभ्रमात राहू नका. जर तुम्ही थोड्याशा गोष्टींवर जास्त विचार करायला लागला आणि ठरवलं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मानसिक स्थितीवर सुद्धा खूप नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून माझा हा डिस्क्लेमर आहे का हा व्हिडिओ आहे जो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जे लगेच खूप मनावर घेऊ नका. विचार सुरू करू नका, खूप चिंता करू नका. जर शंका आली असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, जेणेकरून ते तुमचे सगळे प्रश्न दूर करतील. ही लक्षणे मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक चेतावणी म्हणून सांगत आहे, कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि वेळेत त्यांना ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक असतात. म्हणून हा व्हिडिओचा उपयोग केला जातो. तर आपले लक्षण जे कॅन्सरकडे इशारा करतं ते म्हणजे अनपेक्षित आणि अनियंत्रित वजन कमी होणं. म्हणजेच वजन खूप वेगाने आणि कोणत्याही कारणाशिवाय कमी होणं. मित्रांनो, वजन हे तुमच्या शरीरातील इतर अनेक कारणांमुळे देखील कमी होऊ शकतं आणि या आजारामुळेही कमी होऊ शकतं. उदाहरणार्थ क्षयरोग, TB मुळे सुद्धा वजन कमी होतं. अनेकदा डायबिटीज असलेल्या पेशंटमध्ये वजन खूप वेगाने कमी होऊ लागतं. अनेकदा तुम्ही खाणं पिणं सोडता किंवा मानसिक तणावाचा शिकार होता, त्यावेळेससुद्धा तुमचं वजन कमी होत असतं. कामाचा ताण खूप जास्त येणे यामुळे सुद्धा वजन कमी होत असतं. अनेकदा थायरॉईडच्या समस्येमुळेही वजन कमी होतं. पण कॅन्सरमुळे देखील वजन कमी होतं. तर तुम्हाला अंदाज कसा येईल की तुमचं हे वजन कमी होतंय ते कोणत्या कारणामुळे होतंय? तर मित्रांनो, कॅन्सरमध्ये जर तुमचं वजन कमी होतंय तर त्याचा एक विशिष्ट पॅटर्न असतो आणि तो म्हणजे तुमचं वजन खूप वेगात कमी होऊ लागतं आणि तुम्हाला कळत नाही की हे वजन का कमी होतंय. तर हे इशारा असू शकतं की एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची सुरुवात झालेली आहे. तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे क्रॉनिक थकवा, म्हणजेच कायम थकल्यासारखं वाटणं, शरीरात कमजोरी जाणवणं. कॅन्सरमध्ये नेहमी थकल्यासारखं वाटतं. याचं कारण म्हणजे जेव्हा कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढतात तेव्हा त्यांना खूप जास्त पोषणाची गरज असते. म्हणून जे काही रुग्ण खातो त्यातले सगळे पोषणद्रव्य या कॅन्सरच्या पेशी शोषून घेतात आणि शरीरातल्या इतर हेल्दी पेशींना पुरेसे अन्न मिळत नाही. त्यामुळे सगळे अवयव
अशक्त होऊ लागतात आणि शरीरात थकवा आणि कमजोरी जाणवते. अर्थात अशा प्रकारची कमजोरी इतर आजारांमुळेही येते. त्यामध्ये डायबेटिक्स, व्हिटॅमिन B12ची कमतरतेमुळे, रक्ताची कमतरतेमुळे सुद्धा अशक्तपणा किंवा कमजोरी येते असते. पण फरक इतकाच आहे की कॅन्सरमधील कमजोरी त्यांचं नेमकं कारण समजत नाही. अशी व्यक्ती आपल्या जीवनशैलीत काही बदल करत नाही. झोप कमी नसते, कामाचा ताण कमी नसतो, रक्तही कमी नसतं, सर्व टेस्ट नॉर्मल येतात, तरीही शरीर थकल्यासारखं वाटतं. तर हे एक रेड फ्लॅग समजावा आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. मित्रांनो, तिसरं आणि महत्त्वाचं कारण सतत वेदना म्हणजे शरीरात कायम वेदना होत असणे. वेदना ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण तुम्ही समजायला हवी. मित्रांनो, वेदना आपण अनेकदा वाईट समजतो, पण ती वेदना आपल्याला आजाराचं लक्षण सांगत असते. जर तुमच्या शरीरात वेदना आहे आणि ती कोणत्या औषधाने जात नाही, पेनकिलर घेतलं तरीही जात नाही किंवा थोडा वेळ जातो, परत बरं वाटतं आणि पुन्हा वेदना सुरू होतात, तर हे कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढतात, ट्यूमर निर्माण करतात, तेव्हा ते हळूहळू आजूबाजूच्या हेल्दी टिश्यूवरती दाब टाकतात, नसा दबल्या जातात, त्यामुळे वेदना जाणवतात. कधीकधी कॅन्सरच्या पेशींमधून काही केमिकल सुटतात, ते शरीरात वेदना वाढवतात. मेटोसिस झाल्यावरही म्हणजेच कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरल्यावर त्यामुळे सुद्धा वेदना होत असतात. तर अशा प्रकारच्या वेदना जेव्हा तुम्हाला जाणवू लागल्या, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कॅन्सरचे चौथं लक्षण दिसू शकतं, ते तुमच्या त्वचेमधील 2 लक्षणे म्हणजेच जॉडिस म्हणजेच पिवळसर त्वचा, तीळ किंवा मसाचं वाढणं, त्यांची कडा अनियमित होणं, रंग बदलणं, पृष्ठभाग खराब होणं, हे स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 5वं लक्षण जे कॅन्सरकडे इशारा करतं ते म्हणजे लघवी व मल सवयीमध्ये बदल. म्हणजेच लघवी करताना त्रास होणे, वारंवार लघवी लागणं, ती पूर्ण न होणं, थोड्याच वेळात पुन्हा लघवी लागणं आणि प्रोस्टेट कॅन्सरकडे सुद्धा इशारा करू शकतं. मित्र-मैत्रिणींनो, कधीकधी लघवीत रक्तस्रावसुद्धा होतो. जर एखाद्याला पोटाचा कॅन्सर असेल तर त्यामुळे टॉयलेटच्या सवयी बदलतात. मलासोबत रक्त येत असेल तर ते सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरांचा सल्ला योग्य ठरत असतो. तर मित्रांनो, ही होती कॅन्सरची 5 लक्षणे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणामध्ये ही लक्षणे आहेत म्हणून त्याला कॅन्सरच आहे. ही फक्त कॅन्सरकडे इशारा करतात, एक चेतावणी देतात की तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे जावं, चर्चा करावी, गरज असेल तर टेस्ट करून घ्याव्या आणि खात्री करावी की कॅन्सर सदृश काही आहे की नाही. अशा लक्षणांना ओळखून तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ओळख पटवून घेऊ शकता आणि हाच एकमेव मार्ग आहे जो कॅन्सरपासून मुक्ती होण्यास मदत करू शकतो. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन.